नमः शिवाय. आज आपण कथा पाहणार आहोत समुद्रमंथन आणि महाशिवरात्रीची कथा. असे सांगितले जाते की एकदा दुर्वासा ऋषींनी एका अप्सरेला दिव्य पुष्पमाला भेट दिली, जी तिने इंद्राला अर्पण केली. परंतु इंद्राने ती गंधर्वांना अर्पण केली आणि त्याचा अपमान केल्याचे पाहून दुर्वासा ऋषी कोपले. त्यांच्या शापामुळे देवता शक्तिहीन झाल्या, त्यांचे तारुण्य हरवले आणि त्यांची ताकद मंदावली. हे पाहून असुरांनी स्वर्गावर हल्ला केला आणि देवतांना पराभूत करून त्यांना स्वर्गाबाहेर हकलून दिले. शक्तिहीन आणि निराश देवतांनी भगवान विष्णू यांच्याकडे जाऊन मदतीची याचना केली. विष्णूंनी त्यांना सल्ला दिला की जर त्यांना पुन्हा त्यांचे तारुण्य आणि बल परत मिळवायचे असेल तर त्यांना अमृताची प्राप्ती करावी लागेल, जे केवळ समुद्रमंथनातूनच मिळू शकते. परंतु समुद्रमंथन करणे हे फार मोठे कार्य होते, जे देवतांच्या शक्तीपलीकडचे होते. त्यामुळे विष्णूंनी त्यांना असुरांशी संधान बांधण्याचा सल्ला दिला. असुरांनी अमृताच्या बदल्यात अर्ध्या भागाची मागणी केली आणि देवतांना ही अट मान्य करावीच लागली. प्राचीन काळात लोक दही मंथन करून लोणी मिळवत असत. त्याच तत्वाचा वापर करून समुद्रमंथन करण्यासाठी मंदार पर्वताला दंड म्हणून वापरण्यात आले, तर वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले. देवतांनी वासुकीची शेपटी धरली आणि असुरांनी त्यांचे डोके धरले. दोन्ही पक्षांनी जोर लावून मंथन करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर समुद्रमंथनातून विविध दैवी वस्त्र, रत्ने, चंद्र, कामधेनू, ऐरावत हत्ती, अप्सरा आणि लक्ष्मी देवी बाहेर आल्या. या सर्वांना देवतांनी सन्मानपूर्वक स्वीकारले. मात्र अमृत बाहेर येण्याआधी एक अत्यंत भयंकर आणि विषारी द्रव बाहेर पडला, ज्याला हलाहल असे म्हणतात. हे विष इतके घातक होते की त्याचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडू लागला. देवता आणि असुर दोघेही घाबरले आणि भगवान शिवांकडे मदतीसाठी धाव घेतली. भगवान शिवांनी आपल्या दयाळूपणाने संपूर्ण विष आपल्या तळहातावर घेतले आणि पिऊन टाकले. परंतु हे विष त्यांच्या शरीरात उतरू नये म्हणून देवी पार्वतीने त्यांचा गळा पकडला. त्यामुळे हे विष त्यांच्या घशातच अडकले आणि त्यांच्या गळ्याचा रंग निळा पडला. त्यामुळे त्यांना निळकंठ हे नाव प्राप्त झाले. शिवांनी विष प्यायल्यानंतरही त्यांना काहीही झाले नाही. परंतु देव, असुर आणि ऋषींना भीती वाटत होती की त्यांना झोप लागली तर विषाचा प्रभाव वाढेल, म्हणून संपूर्ण रात्र त्यांनी जागरण केले आणि भगवान शिवांची आराधना केली. हीच ती महाशिवरात्रीची रात्र, ज्या रात्री भक्त भगवान शिवाचे भजन करतात आणि जागरण करतात. त्यानंतर मंथन सुरूच राहिले आणि अखेरीस अमृत बाहेर आले. अमृताची कळशी धन्वंतरीने आणली. अमृत मिळाल्यानंतर असुरांनी ते जबरदस्तीने हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, परंतु विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि आपल्या सौंदर्याने असुरांना भुरळ पाडली. मोहिनीचे अमृत फक्त देवांना दिले आणि असुर पाहतच राहिले. असे मानले जाते की समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या या अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले: हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन. या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जातो. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात संकटे आले तरी संयम आणि कर्तृत्वावर दृढ राहणे आवश्यक आहे. शिवाचा त्याग, विष्णूचे चातुर्य आणि देवतांची श्रद्धा यांनी या युद्धात विजय मिळवला. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करणे आणि भगवान शिवाची आराधना करणे हे आपल्या संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. हर हर महादेव.